नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी शेखर मांडे माझ्या या YouTube चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो। पहा विद्यार्थी मित्रों, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 9वी प्रकरण पहिले संच, त्यामध्ये बघणार आपण संकीर्ण प्रश्न संग्रह 1। आता यापूर्वी आपण सर्व सराव संच बघितले, त्यानंतर आपण बघतोय की संकीर्ण प्रश्न संग्रह। प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित बघा, तुमचे चांगली तयारी होऊन जाणार आहे। पहा इकडे प्रश्न पहिला काय, खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा। यम काय दिले 1 3 5, एन काय दिले 2 4 6, तर यम छेद एन काढायचे। यम छेद एन म्हणजे काय, त्यांच्यातले सामायिक घटक। मग आता 1 3 5 आणि 2 4 6 यांच्यामध्ये कोणतेही सामायिक घटक नाही, बरोबर। मग काय, त्यांचा जो छेद संचय आहे तो काय रिक्त संचय आहे, म्हणजे यम छेद एन मध्ये कोणताही घटक येणार नाही। बहुपर्यायी प्रश्न संच मध्ये काय करणार आपण, की इथे 4 पर्याय दिलेले आपल्याला ए बी सी आणि डी। तर या 4 पैकी 3 पर्याय चुकीचे असणार, एक पर्याय असणार बरोबर असणार। तर त्यापैकी आपण पहा यम यामध्ये सामायिक घटक कोणीच नाही, कारण याचा अर्थ काय होतो, सामायिक घटकांचा संच, छेद संच, बरोबर। मग काय, एक पण घटक सामायिक नाही, म्हणून काही रिक्त संच तो कशाने दाखवतात, फाय नाही, आणि म्हणून आपलं उत्तर काय सी फाय, एवढं द्यायचंय। पहा दुसरा प्रश्न बघा, दुसरा बहुपर्यायी प्रश्न। पी अशा एकचा संच आहे की एक सी विषम नैसर्गिक संख्या असून 1 पेक्षा मोठी आणि 5 इतकी आहे। 5 पेक्षा लहान आणि इतकी, बघा हे चिन्ह दिलेले इथे 5, इथं काय दिले 1 पेक्षा मोठी, 5 आणि 5 इतकी, बरोबर। मग आता विषम संख्या कोणत्या कोणत्या आहेत, की एक तर काय 3 आणि 5, 3 आणि 5 ही काय विषम संख्या आहे, 1 पेक्षा मोठी आहे आणि 5 इतकी लहान आहे, म्हणून आपल्याला काय फक्त 2च येईल, म्हणून आपलं काय डी 3 5, बरोबर। आता पुढे बघा, पी 1 2 10 हा कोणत्या प्रकारचा संच आहे, हा कोणत्या प्रकारचा संच आहे, पहा रिक्त संच आहे का, नाही, कारण याचा घटक आहे। अनंत संच आहे का, नाही, इथले काही काय करतोय आपण 10 हे संच काय होतोय, थांबतोय, यादी थांबते, म्हणून हा कोणता संच, शांत संच, ज्या संचातील घटक आपण मोजू शकतो, किंवा यादी पद्धतीने दिलेल्या सुरुवात केली तर यादी कुठे ना कुठे संपते, त्या संचास काय म्हणतो आपण, शांत संच। म्हणून आपलं उत्तर काय सी शांत संच। या पद्धतीने बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे। बघा चौथा बहुपर्यायी प्रश्न काय, की यम युनियन एन 1 2 3 4 5 6 आणि यम बरोबर काय 1 2 4, तर खालीलपैकी एन हा संच कोणता। आता आपल्या यम संयोग एन मध्ये काय असणार आहे, तो एकतर यम चा घटक असेल किंवा एन चा घटक असेल किंवा दोघांचाही घटक असेल। मग आता इथे बघा 1 2 4 आलेले, 1 2 आणि 4 आलेले, 3 5 6 चा प्रश्न आहे, बरोबर। 3 5 6 आपल्याला 1 2 4 रिपीट झाला तरी चालेल, बरोबर। मग कोण कोण येतात, 3 5 6 हाय, 3 5 6 याच्यात 1 2 3 आलेले, यांचा संयोग एवढाच होईल, बरोबर। कोणाकोणाचा 1 2 4 आणि 1 2 3 चा काय 1 2 3 4च होईल, फक्त 5 6 येणार नाही, कारण याच्या दोघांमध्ये पण 5 6 नाही, याच्यात 5 6 आहे, बरोबर। याच्यात 2 5 6 आहे, बरोबर। 2 5 6 म्हणजे 1 2, पण याच्यात 3 नाही, या दोघांमध्ये कुठेच 3 नाही, या दोघांमध्ये पण 3 नाही, फक्त काय काय आलेले 1 2 4 3 5 6। आता या एम आणि बी मध्ये याच्यामध्ये हा 4 अंक डबल आलेला आहे, काय हरकत नाही, आपल्याला एकदाच लिहायचं आहे, पण 3 पण आलेला आहे, 5 पण आलेला आहे, 6 आलेला आहे, 1 आणि 2 पण आलेला आहे, म्हणून आपला पर्याय काय आहे बी 3 4 5 6, हा आपला यम युनियन एन, यम संयोग एन बरोबर असेल आणि यम बरोबर असेल तर यांची किंमत काय आपल्याला एन हा संच 3 4 5 6 असेल। आता जर पी हा एम चा उपसंच आहे, पी हा काय एम चा उपसंच आहे, म्हणजे बघा आपण आकृती पाहू, हा एम हा काय पी, बरोबर। पी हा एम चा उपसंच आहे, तर पी छेद पी युनियन एम, आता पी युनियन एम कोण येईल, पूर्ण एम येईल, या दोघांचा संयोग काही जो मोठा असतो तो, बरोबर, कोण येईल, हा एम येणार आहे। आता पी परत पी आणि एम मध्ये, पी आणि एम मध्ये सामायिक कोण राहील, फक्त पी राहील,
याचं उत्तर काय होतं आपल्याला की पी वेन आकृतीने आपल्याला हे चांगलं समजू शकतं. पी हा एमचा उपसंच आहे म्हणून आपण पी कुठे घेतला एम मध्ये घेतला. परत दोघांचा संयुक्त संच काय येणार एम येणार आहे जो मोठा आहे तो. परत आणि दोघांचा परत छेद संच कोण येणार जो लहान आहे तो कोण पी लहान आहे म्हणून काय पी. खालीलपैकी कोणता संच रिक्त संच आहे? समांतर रेषांच्या छेदन बिंदूंचा संच, सममूळ संख्यांचा संच, 30 पेक्षा कमी दिवस असलेल्या इंग्रजी महिन्यांचा संच आणि पी अशा एकचा संच की एक 6 पूर्णांक असून एक 1 पेक्षा मोठा आहे आणि 1 पेक्षा लहान. मग आता वा विद्यार्थी मित्रो की समांतर रेषांच्या छेदन बिंदूंचा संच हे आपलं उत्तर आहे. कारण काय की समांतर रेषांना आपण समांतर रेषांची व्याख्या बघितली की ज्या रेषा परस्पर कुठे छेदत नाही त्यांना काय आपण समांतर रेषा म्हणजे त्यांचा छेदन बिंदू असण्याचा विषयच नाही. आणि म्हणून काय तो हा जो संच आहे तो काय होणार आहे रिक्त संच येणार आहे. आता सममूळ संख्यांचा संच, सममूळ संख्यांचा संच काय सममूळ संख्या आपल्याजवळ आहे कोणते 2 ही एक सममूळ संख्या आहे. बरोबर. त्याच्यानंतर बघा 30 पेक्षा कमी दिवस असलेल्या इंग्रजी महिन्यांचा संच, 30 पेक्षा कमी दिवस असलेले इंग्रजी महिने कोणते फेब्रुवारी महिना 1 तर 28 किंवा 29 म्हणजे तो पण काही रिक्त संच नाही. त्याच्यानंतर हा पूर्णांक आहे, पूर्णांक असल्यामुळे 0 हा पूर्णांक आहे. या संचामध्ये पी हा पी मध्ये कोणता घटक येणार आहे 0 घटक आहे म्हणून आपण रिक्त संच नाही. म्हणून आपलं काय ये समांतर रेषांच्या छेदन बिंदूंचा संच या प्रकारचं उत्तर असणार. ओके. विद्यार्थ्यांनो प्रश्न दुसरा सुद्धा बहुपर्यायी प्रश्न आहे. खालील उपप्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. खालीलपैकी कोणता समूह संच आहे? आता खालीलपैकी कोणता समूह संच लिहायचा आपल्याला की संच आपण माहिती आहे की ज्या समूहातील घटक आपण अचूक आणि नेमके सांगू शकतो त्या समूहाला काय म्हणतो आपण संच म्हणतो. बरं. मग आता इंद्रधनुष्यातील रंग, शाळेच्या आवारातील उंच झाडे, गावातील श्रीमंत लोक, पुस्तकातील सोपी उदाहरण. आता पुस्तकातील सोपी उदाहरणं म्हटलं तर आपल्याला सांगता येणार नाही. काही विद्यार्थ्यांना कोणतं उदाहरण सोपं राहील तर ते दुसऱ्यासाठी काय अवघड राहील. बरोबर. कोणतं अवघड असतं तर दुसऱ्यासाठी पहिल्यासाठी सोपं राहील. त्या पद्धतीने शाळेच्या आवारातील उंच झाडे, शाळेच्या आवारात जर आपण बघितलं उंच झाड आपल्याला त्यांचं संच लिहिता येणार नाही की वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत, काही थोडं उंच त्याच्यापेक्षा थोडं उंच. बरोबर. त्याच्यानंतर गावातील श्रीमंत लोक, गावातील श्रीमंत लोकांविषयी आपल्याला व्याख्या करता येणार नाही. ज्याचा जो महागडा मोबाईल आहे तो श्रीमंत, त्याच्या जो मोठी गाडी आहे, ज्याच्याजवळ बंगला आहे, ज्याच्याजवळ शेती आहे तो श्रीमंत हे आपल्याला सांगता येणार नाही. यादी जर करायला गेलो आपण तर यादी एक सारखी येणार नाही. इंद्रधनुष्यातील रंग बघा. इंद्रधनुष्यातील रंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ताना पी नी पाजा. परत हे 7 रंगांपासून काय म्हणतो इंद्रधनुष्यातील रंग बनतात. म्हणून आपण प्रत्येक व्यक्तीने जर यादी बनवायची सुरुवात केली तर सर्वांचे यादी सारखीच येणार आहे. भले कोणता रंग मागे पुढे होईल पण यादीतील रंग सगळे सारखेच असतील. म्हणून काय हे इंद्रधनुष्यातील रंग. त्यानंतर बघा एन छेद डब्ल्यू, एन इंटरसेक्शन डब्ल्यू. एन म्हणजे काय नैसर्गिक संख्यांचा संच, डब्ल्यू म्हणजे काय पूर्णांक संख्यांचा संच, पूर्ण संख्यांचा संच. म्हणजे एन मध्ये कोण येणार 1 2 3 अनंतर डब्ल्यू मध्ये कोण येणार आहे 1 जास्तीचा येणार, 1 घटक 0 हा जास्तीचा येणार. बरोबर. मग काय यांचा छेद कोण येईल मग हे फक्त 0 येणार नाही. 1 2 3 1 2 3 म्हणजेच कोण येईल एन नैसर्गिक संख्यांचा संच. म्हणून असं उत्तर काय होतं 1 2 3. बरोबर. या पद्धतीने येईल आपल्याला. हे आपलं काय होईल पर्याय येईल 1 2 3. या पद्धतीने आपल्याला उत्तर भेटेल. आता तिसरा पर्याय प्रश्न काय पी असा एकचा संच की एक से इंडियन या शब्दातील अक्षर आहे. जर पी हा संच यादी पद्धतीने खालील पैकी कोणता, तर पी हा संच खालील पैकी कोणता. तर आपण काय करतो या अक्षरांचा म्हणजे या अक्षरांचा संच लिहिताना आपण काय करतो की आपली संच पद्धतीने आपल्या यादी पद्धतीने आपण ज्यावेळेस संच लिहितो त्यावेळेस एक अक्षर एकाच वेळेस यायला पाहिजे. त्याचा क्रम कोणताही असला तरी चालेल पण डबल यायला नको. मग आता इथे बघा IND पण बाकी
याच्यामध्ये नाही बरं. मग आता आय एन डी, आय आलेलं आहे एकदा, ए आलेलं आहे, एन आलेलं आहे, हा योग्य आहे. पण आपण पुढे पाहू आता आय एन ए, याच्यात डी नाही आणि याच्यात आय नाही बरं. म्हणून आपलं योग्य पर्याय काय असेल. पहा आपण जेव्हा बहुपर्यायी प्रश्न बघतो तेव्हा आपल्याला सरळ सरळ 3 जे पर्याय आहेत ते आपल्याला बाद करायचे आणि एक पर्याय आपल्याला योग्य ठरवायचं बरं. मग काय बी आय एन डी ए बरोबर. त्याच्यानंतर बघा चौथा, जर टी बरोबर 1 2 3 4 5 व एम बरोबर काय 3 4 7 8 तर टी युनियन एम किती. मग काय आता 1 2 किती 1 2 3 3 आणि 4 आलेले याच्यात बरोबर. फक्त याच्यात कोण यायला पाहिजे 7 आणि 8 यायला पाहिजे. कोण कोण 1 2 3 4 हे डबल आले एकदाच 1 2 3 4 5 पण आलेला आहे 3 4 याच्यात आहे. फक्त कोण यायला पाहिजे 7 आणि 8. मग असा संच शोधा का ज्याच्यामध्ये 1 2 3 4 5 आणि 7 आणि 8 आहे. म्हणून आपण पर्याय काही 1 2 3 4 8 आपला योग्य पर्याय आहे. स्वच्छ का बरोबर. एक लक्षात. आता शाब्दिक उदाहरण एक आपला प्रश्न तिसरा, एका गटातील 100 लोकांपैकी 72 लोक इंग्रजी बोलतात, 43 लोक फ्रेंच बोलतात. हे 100 लोक इंग्रजी किंवा फ्रेंच यापैकी किमान एक भाषा बोलतात. म्हणजे 100च्या 100 लोक आपल्या अभ्यासामध्ये आहेत. तर किती लोक फक्त इंग्रजी बोलतात, किती लोक फक्त फ्रेंच बोलतात आणि किती लोक इंग्रजी आणि फ्रेंच या दोन्ही भाषा बोलतात हे आपल्याला काढायचं. आता समजा हे काय इंग्रजी बोलणाऱ्या लोकांचा संच, इंग्रजी बोलणाऱ्या लोकांचा संच. कोणते कोणते संच ते 2 इंग्रजी आणि फ्रेंच बरोबर. बी काय घेऊ आपण, तुम्ही वेगवेगळे नाव देऊ शकतात, ई नाव देऊ शकतात, एफ नाव देऊ शकतात. फ्रेंच बोलणाऱ्या लोकांचा संच. ये संयोग बी कमीत कमी एक भाषा बोलणाऱ्या लोकांचा संच. त्याच्यानंतर ए छेद बी दोन्ही भाषा इंग्रजी आणि फ्रेंच या दोन्ही भाषा बोलणाऱ्या लोकांचा संच. म्हणून काय आपल्याला होता ए किती आपल्याला, ए मध्ये किती लोक आहेत 72, बी मध्ये किती लोक आहेत 43, पूर्ण लोक काय किती, यापैकी किमान एक भाषा तरी बोलतात म्हणजे काय 100 लोक. आणि आपल्याला काय करायचं आता, तर पहिल्यांदा या दोन्ही भाषा बोलणार आहेत. तर काढायचं बरोबर. तर आता काय सूत्र आपलं, ए युनियन बी, ए संयोग बी बरोबर काय ए मधील घटकांची संख्या अधिक बी मधील घटकांची संख्या वजा त्यांच्या छेद संचामधील घटकांची संख्या. आता 100 अधिक 72 अधिक 43. मग काय लागतं हे सोडवायचं आपल्याला. हा एन काय, एन म्हणजेच काय ए छेद बी मधील घटकांची संख्या. हे काय घेऊ आपण डावीकडे घेऊ, धन होईल. 3 2 5 7 4 11 115. हे 100 इकडे काय धन आहे, तिकडे असताना काय ऋण होईल. इतर 15 बरोबर. म्हणून काय लागलं होतं हे
दोन्ही भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या, बोलणारे लोक किती असतील? 15. त्यानंतर फक्त इंग्रजी बोलणारे लोक, आपलं काय काढायचंय? फक्त इंग्रजी बोलणाऱ्या लोकांची संख्या, फक्त इंग्रजी बोलणारे लोक. हा, आता फक्त इंग्रजी बोलणारे लोक इथे लक्ष द्या. इथे काय ए आणि बी, हा काय त्यांचा? हे दोन्ही भाषा बोलणारे. तर हा जो भाग आहे एवढा, हा काय असणार आहे? इथून इतका एवढा भाग, हा काय असणार आहे? फक्त इंग्रजी बोलणारा. मग आता फक्त इंग्रजी बोलणाऱ्या लोकांना काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? की त्याच्यातून ए छेद बी हा काय करावं लागेल? वजा करावं लागेल. बरोबर, नंबर ऑफ ए वजा ए छेद बी. तिथे तर मग हे किती दिलं आपलं? 72. 15 गेले आणि किती? 12तून 5 गेले 6, 57 लोक. आणि त्याच्यानंतर फक्त फ्रेंच बोलणारे लोक, फक्त फ्रेंच बोलणाऱ्या लोकांची संख्या काढायची आपल्याला. फक्त फ्रेंच बोलणारे लोक. तसंच एवढा भाग काढायचा आपल्याला. फक्त हा काढताना काय करावं लागेल आपल्याला? या बी मधून हा एवढा भाग काय करावा लागेल? वजा करावा लागेल. नंबर ऑफ बी, नंबर ऑफ बी किती आपल्याला? 43. 43 मधून 15 गेले, इथे 28. ओके. विद्यार्थी मित्र, पुढचा 4था प्रश्न बघा. पार्थने वृक्ष संवर्धन सप्ताहात 70 झाडे लावली, तर प्रज्ञाने 90 झाडे लावली. त्यांपैकी 25 झाडे दोघांनी मिळून लावली, तर पार्थ किंवा प्रज्ञा यांनी किती झाडे लावली? बरोबर. मग आता आपण काय करू? आधी समजा पार्थने लावलेल्या झाडांचा संच बी, प्रज्ञाने लावलेल्या झाडांचा संच ए छेद बी, पार्थ व प्रज्ञा दोघांनी मिळून लावलेल्या झाडांचा संच. ए युनियन बी, ए संयोग बी काय? पार्थ किंवा प्रज्ञा यांनी लावलेल्या झाडांचा संच. म्हणून काय लागतं? ए मध्ये किती लागतं? पार्थने किती लावले? 70. प्रज्ञाने किती लावले? 90. दोघं मिळून 25. तर आपल्याला काय काढायचं? तर किती हे आपल्याला काढायचं. मात्र आपणास माहित आहे काय की ए संयोग बी मधील घटकांची संख्या बरोबर काय? ए मधील घटकांची संख्या अधिक बी मधील घटकांची संख्या त्यांच्या छेद संख्यातील घटकांची संख्या. 70 अधिक 90 वजा 25, 160 वजा 25 किती? मग 135. म्हणून पार्थ
किंवा मध्या यांनी एकूण 135 झाडे लावली. ओके. आता यानंतर आपण बघणार आहे 5वा प्रश्न. पाचव्या याच्यात बघा काय आहे आपल्याला. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे आन्सर लिहू शकता. पुढचं बघा. आता आपल्याला काय दिलेलं आहे की जर ए मध्ये 20 घटक, बी मध्ये 28 घटक, ए संयोग बी मध्ये 36 घटक, तर ए छेद बी मध्ये किती घटक. मग बघा परत ते सूत्र आपल्याला वापरायचं आहे. ए अधिक बी किती राहतात 36, 20 अधिक 28. तर हे आपण हे जे ए छेद बी मधील घटकांची संख्या आपण डावीकडे घेऊ. मग काय 20 आणि 28 किती होतं 48. हे तिकडे आता मी 36, 48 मधून 36 केले 12. हे काय आपल्याला त्या ए छेद बी मधील घटकांची संख्या. ओके. विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न 6वा. एका वर्गातील 28 विद्यार्थ्यांपैकी इथे जे येतात आपल्याला हा प्रश्न थोडा सुधरवून घ्यावा लागणार आहे. बरोबर. थोडं चुकलेल्या संख्या इथे आपण 18 करू आणि इथे काय करू आपण 16. बरोबर. 28 विद्यार्थ्यांपैकी 18 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त कुत्रा पाळला आहे, 16 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त मांजर पाळले आहे, 10 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा आणि मांजर दोन्हीही पाळले आहे. तर किती विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा किंवा मांजर यापैकी एकही प्राणी पाळलेला नाही. 28 विद्यार्थी त्याच्यापैकी काय 18 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा पाळलेला आहे, 16 विद्यार्थ्यांच्या घरी फक्त मांजर पाळले आहे, 10 विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा आणि मांजर दोन्ही पाळले आहेत. तर किती विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा किंवा मांजर यापैकी एकही प्राणी पाळलेला नाही. कमीत कमी एक प्राणी पाळलेला संच आपल्याला काढावा लागणार आहे. एक कुत्रा किंवा कमीत कमी मांजर. बरोबर. पण तो काढून आपण हे जे एकूण विद्यार्थी त्याच्यातून काय करावं लागतो वजा करावा लागतो. आधी बघा आपण संच लिहू. समजा कुत्रा पाळणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच बी मांजर पाळणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए छेद बी काय कुत्रा आणि मांजर. आणि म्हटलं तर का कंपल्सरी दोघांकडे दोन्ही पण कुत्रा आणि मांजर पाळणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आणि हे कमीत कमी कुत्रा किंवा मांजर किंवा कमीत कमी एक प्राणी पाळणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. म्हणून काय काय लागलं म्हणून 18 विद्यार्थी, मांजर पाळणारे किती 16 आणि दोन्ही प्राणी पाळणारे विद्यार्थी किती 10. तर आपल्याला काय करायचं आधी आपणास माहित आहे
ए संयोग बी मधील घटकांची संख्या, ए मधील घटकांची संख्या अधिक बी मधील घटकांची संख्या वजा त्यांच्या छेद संख्यातील घटकांची संख्या किती 11 अधिक 16 वजा 10 34 वजा 10 किती मग 24 विद्यार्थी कमीत कमी काय एक प्राणी पाळणार आहे. बरोबर. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की तर किती विद्यार्थ्यांच्या घरी कुत्रा किंवा मांजर यापैकी एकही प्राणी पाळलेला नाही. मग काय एकही प्राणी न पाळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती मग एकूण विद्यार्थी वजा कमीत कमी एक प्राणी पाळणारे विद्यार्थी किती मग 28 वजा 24 म्हणजे किती फक्त 4 विद्यार्थ्यांकडे एकही प्राणी नसेल. विद्यार्थी म्हणतो प्रश्न 7 पुढील प्रत्येक उदाहरणातील संचाचा छेद संच वेन आकृतीच्या साहाय्याने दाखवा. आता बघा मी इथून सुरुवातीला पहिला प्रश्न इथे घेतला, दुसरा नंतर तिसरा, एका नंतर एक पाहू आपण. आता बघा पहिला प्रश्न काय 1 3 4 5 6. आता बघा की तुम्ही कंपासच्या साहाय्याने वर्तुळ काढायचे आणि काय काय पहा यांच्यामध्ये काय दिसतोय यांचा छेद संच एक 4 दिसतोय इथे. तर ए बी सारखे मापाचे वर्तुळ काढू शकता तुम्ही, कमी जास्त करू शकता. हा इथे काय 3 यांचा सामायिक कोण येणार आहे इथे येणार आहे हा 4. बरोबर. हा काय दाखवतो आपल्याला ए छेद बी. बरोबर. 3 5 7 इकडे कोण येणार आहे 1 आणि 8 फक्त. बरोबर. या पद्धतीने येईल. दुसरं बघा दुसरं उदाहरण दुसऱ्यामध्ये कोणते संच पी आणि क्यू. पी आणि क्यू यांच्यामध्ये सामायिक कोण कोण येतात दिसतंय तुम्हाला ए बी. ए आणि बी दिसतोय बघा. हा बी हा ई हा बी आणि ई. क्रम वेगळा आहे. अजून कोणी आहे का नाही. मग काय लागते बी आणि ई कुठे लिहावं लागेल तुम्हाला इथे. हा जो भाग आहे हा काय दाखवतो तुम्हाला पी छेद क्यू. बरोबर. हा राहिला कोण प्रश्न ए सी एफ. हा ए सी एफ. त्याच्यानंतर इकडे एल एम एन. एल एम आणि एम. या पद्धतीने आपल्याला हे दोन्ही संचांचे छेद संच मिळतात. त्यानंतर बघा तिसरा जो आहे प्रश्न एक्स. आता एक्स ही 80 ते 100 यांच्या दरम्यानची मूळ संख्या आहे. मग कोणते कोणते बघा 80 ते 80 एक पहिल्यांदा 9 81 होतात 83. बरोबर. 83 नंतर 87 84 नाही 85 नाही 86 नाही 87 आहे का 29 त्रिक 87 होतात म्हणजे नाही. 88 पण नाही कोणते नाही 89. बरोबर. त्याच्यानंतर 91 पण 90 तर नाहीच आहे. 91 92 समसंख्या 93 31 त्रिक 93 होतात. बरोबर. 94 नाही 95 नाही 96 नाही तर कोणते येते 97. बरोबर. या तीनच येतील 83 89 97 आणि वाय टाईप आपल्याला यांच्या दरम्यानच्या मूळ संख्या बघायच्या होत्या. त्यानंतर वाय ही 90 आणि 100 मधील विषम संख्या आहे. मग काय 91 93 95 97 99. बरोबर. तर आपल्याला काय करायचं यांचा छेद संच काढायचा आहे एक्स आणि वाय. बरोबर. मग काय आता यांचं सामायिक कोण आहे 97 83 89 83 89 इकडे 91 93 95 99. ओके.
पहा विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न हा पहा, खालीलपैकी कोणते संच कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा. मग आता इथे पहा, एक्स काय दिलाय, सर्व चौकोनांचा संच. वाय काय दिलाय, सर्व समभुज चौकोनांचा संच. एस काय दिलाय, सर्व चौरसांचा संच. टी सर्व समांतरभुज चौकोनांचा संच आणि सर्व आयतांचा संच. आता काय काय लिहू, आता एक्स हा जो सर्व जे प्रकार आहेत ते चौकोनाचा उपसंच आहे, बरोबर. म्हणून काय आपल्याला एस उपसंच एक्स, वाय उपसंच एक्स, नंतर बी उपसंच एक्स आणि टी पण काय उपसंच एक्स, बरोबर. त्याच्यानंतर बघा, सर्व चौरस काय आयत आहे, बरोबर. सर्व चौरस जे चौरस म्हणजे कोणती आकृती की चारी बाजू सारख्या, आयत म्हणजे समोरासमोर बाजू सारख्या, याचे पण सगळे कोण 90 अंश, बरोबर. समभुज म्हणजे चारी बाजू सारख्या आणि समांतरभुज म्हणजे काय समोरासमोर बाजू सारख्या आणि समांतर, बरोबर. आता त्यानंतर सर्व चौरस कोण आहे, आयत आहे, बरोबर. म्हणजेच काय हिचा उपसंच आहे. सर्व चौरस कोण आहे, समभुज आहे, परत का सर्व चौरस हे काय समांतर भुज सुद्धा आहे. त्याच्यानंतर बघा, सर्व आयत काय समांतर भुज आहे, बरोबर. व्ही काय उपसंच कोणाचा टीचा आणि वाय सुद्धा काय उपसंच कोणाचा, सर्व समभुज चौकोन हे काय समांतर भुजक पण आहे, बरोबर. तर या पद्धतीने आपल्याला यांच्यामध्ये उपसंच संबंध भेटतो. त्याच्यानंतर बघा 9 उदाहरण बघा. 9व्यामध्ये काय दिलेलं आपल्याला, जर यम हा कोणताही एक संच असेल तर यम संयोग रिक्त संच आणि यम छेद रिक्त संच द्या. मग काय लागतं बघा, यम हा काय कोणताही एक संच असेल तर यम संयोग पाय कोण येणार आहे, यमच येणार आहे, बरोबर. आणि यम छेद रिक्त संच पाय म्हणजेच काय आहे, रिक्त संच. ओके विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न बघा 10वा. यू हे आपल्याला वेन आकृती दिले, शेजारील वेन आकृतीतून यू म्हणजे विश्वसंच ए बी आणि ए संयोग बी आणि ए छेद बी हे संच लिहायचे. मग काय करायचं, आता यू मध्ये सर्व हे आपण सिरियली लिहायचा प्रयत्न करू. हे 5 घटक, हे 3 आणि हे 3, बरोबर. मग काय आपण सिरियली लिहायचं, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 6 आहे का, नाही, 7 8 9 10 11 आणि 13, बघून किती आहे, 3 2 5 3 8 9 10 11, यासाठी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, बरोबर. त्याच्यानंतर बघा ए मध्ये लिहायचं, तर ए मध्ये कोण कोण येईल, सर्व येतील. 1 5 पण येईल, 1 2 3 5 7. बी मध्ये कोण कोण येईल, एवढे 1 5 8 9 आणि 10, 1 5 8 9 10. हे संयोग बी, हे संयोग बी मध्ये कोण कोण येणार आहे, हे पूर्ण येणार आहे, 5 आणि 3 8 म्हणजे किती, 1 2 3 5 7 8 9 आणि 10 आणि ए छेद बी मध्ये कोण कोण येणार, फक्त 1 आणि 5. ठीक आहे, ओके. विद्यार्थी मित्रो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना, आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. आता प्रश्न काय, जर ए बरोबर 7 बी बरोबर 13 आणि ए छेद बी बरोबर 4 तर ए संयोग बी काढायचे. मग काय जातं, आपणास माहित आहे, शेवटचा प्रश्न एकदम सोपा दिलाय त्यांनी. ए संयोग बी मधील घटकांची संख्या बरोबर
ए मधील घटकांची संख्याला देतो बी मधील घटकांची संख्या ए छेद बी मधील घटकांची संख्या. ए मध्ये किती 7, बी मध्ये 13 आणि इथे किती 4. 13 आणि 7 20, 20 मधून 4 गेले. ओके.